माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये धनधान्य, पैसा, सुख, शांती, समृद्धी नांदावी असं प्रत्येक घरातील महिलेला वाटत असतं, पुरुषांना वाटत असतं. मग त्यासाठी आपल्याला काही उपायही करावे लागतात. कारण आपण आपले कष्ट तर आपले चालूच असतात, पण त्यासाठी अध्यात्माची जोड जर असेल तर त्या कष्टाला नशिबाची साथ लाभते. तर बघा, जेव्हा पण आपण काही उपाय ऐकतो, एखादी सेवा ऐकतो, तेव्हा फक्त ती सेवा केली आणि शांत बसलं म्हणजे आपल्या घरात पैसे येणार आहेत असं नाही. त्याच्याबरोबर आपल्याला कष्टही करावे लागतात आणि त्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला सेवा करायच्या असतात किंवा काही असे स्तोत्र असतात ते ऐकायचे असतात की जेणेकरून आपल्या कष्टाला नशिबाची साथ लागेल, आपल्या घरामध्ये पैसा येईल, तो पैसा बचत होईल, आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल. आज मी तुम्हाला एक स्तोत्र सांगणार आहे. अगदी 2च मिनिटांचं स्तोत्र आहे. हे स्तोत्र तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी एकदा ऐकायचं आहे. हे तुम्ही ऐकल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. घरामध्ये वैभव, ऐश्वर्य वाढत जातं. तुमच्या घरामध्ये पैसे येतात आणि ते पैसे बचतही होतात. बऱ्याचशा जणांचं असतं ना, की पैसे तर येतात पण ते सेव्हिंग्ज होत नाही, कुठे जातात हे कळत नाही. तर त्या सगळ्याच तक्रारी ज्या आहेत ना, त्या दूर होतात. आर्थिक चणचण तुम्हाला कधीही भासत नाही आणि सर्वात महत्त्वाचं, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहते. माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्या घरावरती सदैव बनून राहतो. तर हे जे संकटनाशन स्तोत्र आहे, हे गणपती बाप्पांचं आहे. गणपती बाप्पा हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या कुठल्याही मंगल कार्याची, शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेने केली जाते. गणपती बाप्पा हे मंगलमूर्ती आहेत, विघ्नहरा आहेत, संकटनाशक आहेत. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे अतिशीघ्र पावणारे देवता आहेत. तर गणपती बाप्पा जे आहे ते आपली सर्व संकट हरण करतात, आपली विघ्न नाश करतात, आपल्या इच्छापूर्ती करत असतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल ना, तर कुठलंही शुभ कार्य, मंगल कार्य हे शीघ्र घडतंही आणि ते अगदी संकटविरहित घडतं. त्यामुळे आपल्याला हे जे स्तोत्र आहे ते रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे तुम्हाला ऐकायचं आहे. ते बाप्पांचं संकटनाशन स्तोत्र जे आहे ते फक्त आपण पठण केल्यामुळे आपल्या जीवनातल्या सर्व संकटांवरती आपण मात करू शकतो. आपल्या जीवनातली सर्व संकट दूर होतात. तुम्हाला ही सेवा कमीत कमी 108 दिवस दररोज ही सेवा करायची आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचं आहे. तर स्तोत्र आपण पठण करूया. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्त्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्ना राजेंद्र, आठवे धूम्र वर्णते, नववे श्री भालाचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन. देवनावे अशी 12, 3 संध्या म्हणे नर, विघ्नाभीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धीद. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थाला मिळे धन, पुत्रार्थाला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती. जपता गणपती गणपती स्तोत्र, 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठाण्या अनुवादिले. श्री गणपती स्तोत्र संपूर्णम. तर अशा प्रकारे दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे पठण करू शकता. जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर आपला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ दररोजच्या दररोज तुम्ही ॲटलिस्ट 108 दिवस ही सेवा तुम्ही कंप्लीट करा. ही सेवा तुम्ही दररोज 108 वेळा हा व्हिडिओ लावा, हे स्तोत्र एकदा श्रवण करा आणि नंतर तुम्ही झोपी जा. तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहे. तुमची सर्व संकट दूर होतील, मनोकामना पूर्ण होतील, सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव सर्व काही लाभेल. धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही, आर्थिक चणचण तुम्हाला भासणार नाही. तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं, माता लक्ष्मी, गणपती बाप्पा यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.